करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसराच्या पहिल्या टप्प्यातील 144 कोटी रुपये खर्चाच्या आराखड्याची अंमलबजावणी लवकरच होणार आहे। हा आराखडा अंमलात आणताना जिल्हा प्रशासन यंत्रणेनं वारसा संवर्धन समितीला विश्वासात घ्यावं, तरच या आराखड्याची अचूक, पारदर्शक आणि शाश्वत अंमलबजावणी होईल, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ वास्तुविशारद आणि वारसा स्थळ संवर्धन समितीच्या अध्यक्षा अमरजा निंबाळकर यांनी व्यक्त केली। श्री अंबाबाई मंदिराच्या पहिल्या टप्प्यातील 143 कोटी 90 लाख रुपये खर्चाच्या आराखड्याला राज्य शासनाच्या उच्चाधिकार समितीनं मान्यता दिली आहे। पावसाळा संपल्यानंतर या कामांना प्रारंभ होईल। या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ वास्तुविशारद आणि वारसा स्थळ संवर्धन समितीच्या अध्यक्षा अमरजा निंबाळकर यांनी काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष वेधलंय। आराखड्याची अंमलबजावणी पुरातत्व विभागाकडून होत असली तरी या विभागात केवळ प्रशासकीय अधिकारी कर्मचारी आहेत। त्याऐवजी 15 ते 20 वर्षांचा अनुभव असणाऱ्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर विकास आराखड्याचं कामकाज झालं पाहिजे। पुरातत्व विभाग त्यांच्या मूलभूत निकषांचं पालन करेल, पण कोणत्याही हेरिटेज वास्तूंमध्ये बदल किंवा नूतनीकरण करण्याचे अधिकार त्यांना नाहीत। सध्या ज्या स्थितीत ही वारसा स्थळं आहेत त्यांच्या मूळ ढाच्याला धक्का न लागता त्यांचं संवर्धन आणि संरक्षण होणं अपेक्षित आहे, असं मत अमरजा निंबाळकर यांनी व्यक्त केलं। सर्वप्रथम बी न्यूजचे आभार की अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे आणि सर्व कोल्हापूरकरांच्यासाठी हा खूप अभिमानाची बाब आहे। पुरातत्व विभागानं ह्याच्यात चांगली भूमिका राबवणारच ते अत्यंत, पण त्याचबरोबर आपली जी वारसा संवर्धन समिती जी जिल्ह्याची आहे त्यांनी ह्याच्यात समावेश त्यांचा व्हावा, जेणेकरून पुरातत्व विभागालाही मोठ्या प्रमाणात मदत होईल। प्लस ज्या प्रामाणिकपणे हेरिटेज कन्झर्वेशन कमिटी ही काम करत आहे प्रत्येक हेरिटेज वारसा स्थळ जतन करण्यासाठी, तर ते एक शाश्वत पद्धतीनं ह्याची कारवाई होऊ शकेल। गेल्याच महिन्यात युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये पन्हाळगडाचा समावेश झालाय। एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात 4000 पेक्षा अधिक वारसा स्थळं अस्तित्वात आहेत। ही वारसा स्थळं आपलं वैभव आहेत, त्यामुळे त्यांचंही जतन, संवर्धन आणि संरक्षण होणं गरजेचं आहे। या सर्व वारसा स्थळांची देखभाल आणि त्याविषयीचं कामकाज पुरातत्व विभागाच्या पुणे विभागीय कार्यालयाकडून चालतं, पण प्रत्येक कारणासाठी समिती सदस्यांना कोल्हापूरपासून मुंबईपर्यंत फेऱ्या माराव्या लागतात। त्यामुळे कोल्हापूर शहरातच पुरातत्व विभागाचं स्वतंत्र कार्यालय व्हावं, अशी मागणी अमरजा निंबाळकर यांनी केली आहे। आणि पुरातत्व हे पुणे डिव्हिजनमध्ये समाविष्ट असल्यामुळे तर पुणे डिव्हिजन आणि कोल्हापूर डिव्हिजन, तर पुण्याच्या ऐवजी कोल्हापूर डिव्हिजन हे राज्य शासनानं ह्याचं थोडंसं लक्ष द्यावं आणि पुणे डिव्हिजन हे एक महत्त्वाचं एक ऑफिस उपलब्ध करून द्यायला पाहिजे कोल्हापूर जिल्ह्यासाठी, कारण कोल्हापूरला जवळजवळ 3000हून अधिक वारसा स्थळे आपल्याकडं आहेत आणि सज्ज आहेत ती।